हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मसूरची डाळी, मस्त अशी चमचमीत अशी सुक्की मसूरची डाळ. यासाठी मी अर्धा किलो, थोडीशी वरच आहे अर्धा किलोच्या एवढी मसूरची डाळ घेतली आहे. ह्याला 1-2 तास पाण्यात भिजवलेले पहा. मस्त अशी छान अशी भिजलेली आहे आपली डाळ. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. पहा, आपण गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात तेल ॲड केलेलं आहे. तेल पण मस्त गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण जिरा ॲड करूया. एक मोठा चम्मच आपण जिरं घेतलेलं आहे. छान असं जिरं आपलं लाल होऊ देऊया. छान जिरं भाजलं पाहिजे. मस्त असा जिऱ्याचा फ्लेवर येतो. खूप मस्त लागते ही डाळ चपाती बरोबर, खूप मस्त लागते आणि कमी साहित्यामध्ये अगदी छान अशी चमचमीत आपली ही डाळ तयार होते. पहा, आपले जिरे छान लाल झालेले आहेत. आता यामध्ये ओली मिरची बारीक चिरलेली ॲड करूया. ते पण छान असे परतून घेऊया. पहा, मिरची छान अशी भाजली आहे. आता एक 4-5 कांदे असे बारीक चिरून घेतले, ते ॲड करूया. छान याला पण परतून घेऊया. छान कांदा मिनिटभर आपण परतून घेऊया. पहा, कांदा पण मिरची छान परतलेली आहे. आता यामध्ये आपण मीठ ॲड करूया, चवीप्रमाणे मीठ. त्यानंतर यामध्ये थोडासा सांबार मसाला, थोडा गरम मसाला आणि हळदी पावडर हे सर्व टाकून मिक्स करून घेऊया. छान याला व्यवस्थित असं परतून घेऊया. पहा, सर्व मसाला छान असा परतून झालेला आहे. आता आपण जी डाळ भिजवून घेतली ती डाळ ॲड करूया. छान याला परतून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची डाळ. आपण छान अशी डाळ परतून घेतलेली आहे, पाहू शकता. आता यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया. छान अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर आहे. आज आमच्या इकडे बाजार असतो. सकाळी जाऊन मस्त अशी कोथिंबीर हिरवीगार घेऊन आले. मस्त अशी टाकून मिक्स करून घेऊया आणि छान याला कमी गॅसवर 1-5 मिनिट आपण छान याला शिजवून घेऊया. पहा, तयार झालेली आपली छान अशी सुक्की मसूर डाळ कांदा. पहा, मसूर डाळीची सुक्की भाजी. पहा, कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.